Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So finally, after a long time, म्हणजे जसं मी प्लॅन केलेलं खूप दिवसांपासून की फाल्गुनीचा बर्थडे कुठेतरी छान एका डेस्टिनेशनवर सेलिब्रेट करू. सो फायनली तो दिवस आला आहे आणि सुपर एक्साइटेड. स्मॉल वेकेशन आहे, स्मॉल म्हणू शकतात की छान अशी रोड ट्रिप असणार आहे. कुठे जाणार आहोत आणि कोण कोण असणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच. आणि यस, सुपर एक्साइटेड. आम्ही ॲक्च्युली उठलो आहे सकाळी 4लाच, रेडी झालो आहे 5ला, पण थोडंसं लेट झालं आहे. सो आता वाजले आहेत 7 आणि यस, रचना किचनमध्ये काही थोडंफार स्नॅक्स रेडी करत आहे. नायसा उठली आहे आणि and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live love. Good morning. Good morning. So आजचा नाश्ता रेडी झालाय. फ्रुट्स, स्नॅक्स मध्ये पापड आणि आईसाठी तिचा फेवरेट. सांग. चलो, bags ready, all set to go. So finally आम्ही निघतो. एका आता ब्रेकची गरज होती आणि ॲक्च्युली आमचं डेस्टिनेशन वेगळं आहे, बट मध्ये आम्ही एक हॉल्ट घेणार आहोत आणि कुठे घेणार आहोत ते तुम्हाला समजेल है ना. काय आलं जे पहिली गाडी आली आहे आफ्टर अ लॉंग 2.5 hours वेटिंग. आणि माणसांना जागा दिली की नाही बसायला. आणि काय हा ट्रेन सारखं उभं राहू का आता आम्ही. अरे मच्छर फार एक बंद करेल, ते बंद कर झाले. आणि आता आम्ही हॉल्ट घेतला आहे ब्रेकफास्ट साठी. गुड मॉर्निंग. चलो, हे पण बघ ना, छान आहे. आम्हाला एकदम आमच्या लहानपणीचे दिवस आठवले. किती वेगळं झालं. मावशी हेदवीला घेऊन जायची तेव्हा स्टॉप असायचा. हे जातं का बघू. तू मस्त बीच मध्येच घेऊन आली आहे. आईने माझी काय करते आम्ही फक्त प्रिंट वेगळी लोक ते लागेल नाही तुझ्या. दादांना त्यांचं फेवरेट मिळालेलं आहे. ब्रेक घेतला आहे लंच साठी. अस्सल कोकणी स्वाद. अस्सल कोकणी. आई म्हणजे सासरे नेहमी म्हणतात की आपण कोकणात जायला पाहिजे. ओके, शिमग्यासाठी त्याचं गाव पण तिथेच आहे. करंजेश्वरीला जाताना आमची कुलदेवत आणि आई दरवर्षी आम्ही येताना तेच प्लॅन करतो की पुढच्या वर्षी पण नक्कीच प्लॅन करूया. आणि आता
हो हो आता आम्हाला सुट्टी मिळत नाही त्यामुळे आम्ही धावत होतो. आता उद्या आता चिपळूणला आम्ही पुण्यात आलो. सुहास फायनली आफ्टर 3 years आम्ही आलो आहोत गणपतीपुळे. नाईसा तेव्हा किती 2 yearsची होती. येस 2 yearsची होती. 2.5 yearsची होती नाईसा तेव्हा. आणि तेव्हा पण सेम असंच वातावरण होतं आणि आता पण सेम आहे. म्हणजे काय जास्त खूप गर्दी होती पण यावेळेस आज नाही आहे एवढी गर्दी आणि जास्त काही डिफरन्स वाटत नाही. पण आता नाईसा मोठी झाली आणि छान वाटतंय. अभिच्या निमित्ताने आमचं येणं झालं कारण अभिच्या होतं मनात की आपण गणपतीपुळे पहिले हॉल्ट करूया आणि मग पुढे जाऊया. चल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू, राजा विनायका, राजा विनायका तू, राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. दर्शन खूप छान होतं आणि फाल्गुनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच संकष्टी आहे लकीली. सो आम्ही त्याचा पण एक छोटासा अभिषेक केला. एक ब्लेसिंग्स घेतल्या बड्डेच्या दिवशी बाप्पाच्या. त्या दिवशी येणं नाही होणार म्हणून आम्ही ही प्लॅनिंग केली की जाता जाता असं. पण तुझ्या निमित्ताने आमचं सुद्धा दर्शन झालं बाप्पाचं. गणपती बाप्पा एकदम व्यवस्थित आणि इथे जेव्हा पण येतो तेव्हा पॉझिटिव्हच वाटतं. ऍक्च्युली पॉझिटिव्ह वाईब्स. खूप खूप खूप. काय हिचं काय म्हणणं गोंदू? काय दिलं बाबांनी? गाई? वाव, मिरर. दीदीला मिरर. आणि तुला काय दिलं बाबांनी? ड्रायव्हर पण भारी आहे. किती गोंडस दिसते. मस्त मस्त फॉग घातलाय. बसले बघ कशी आरामात. छान झालं. मी 3rd टाइम आलो. एकदा आम्ही फुल फॅमिली आलेलो. 2nd टाइम सनी बरोबर आलेली. बाबा
तेव्हा नाहीसा पण लहान होती आणि थर्ड टाइम आज. आणि इथे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप प्रसन्न वाटतं, खूप म्हणजे खूप. सो गणपतीपुळेला जर अजूनपर्यंत तुम्ही कोणी आला नसाल तर नक्की या. आणि तिकडचं जो वातावरण आहे तो एवढा प्युअर आणि एवढा पॉझिटिव्हली भरलेला आहे ना, खूप छान वाटतं. आणि जेवढे पण आपले इथे फॅमिली मेंबर्स आम्हाला इथे भेटले, थँक्यू सो मच की तुम्ही स्वतःहून समोरून आलात आणि आम्हाला भेटलात. मला खूप आवडलं. नाही सो काय सो फायनली आम्ही आमच्या ऑल टाइम फेवरेट डेस्टिनेशनला पोचलोत विथ अभुनी, ज्ञाना, नायसा आणि ऑफकोर्स नवेंजल. ते आहे गोवा. सो बेसिकली ही आहे फाल्गुनीची बर्थडे ट्रिप. सो फर्स्ट आमचा डेस्टिनेशन होता गणपतीपुळे. तर थँक्स टू अभि वन्स अगेन की एवढं छान गणपती बाप्पाचं दर्शन झालं, बिकॉज त्याचं प्लॅन होतं हे. आणि आफ्टर मोर दॅन 12 hours ऑफ जर्नी तिची हालत बघा, हल्लीच नाही ज्ञानाला घेऊन असं हालत झाली ना. फायनली आम्ही पोचलो गोवा. चलो. सो वर्षातनं एक ट्रिप तर व्हायलाच पाहिजे गोवाला असं आम्ही ठरवलं आहे. आणि ती फाल्गुनीच्या बड्डेच्या वेळेस असते. गेल्या वर्षी दोन्ही मामांचे फॅमिलीज होते ना, ह्यावेळेस आम्ही त्यांना एवढं मिस करतो ना. ॲक्च्युली आर्याचे एक्झाम्स चालू आहेत, त्याचबरोबर मामासुद्धा काही ह्याच्यात बिझी होता, म्हणून मग त्यांचे प्लॅन्स थोडेसे पोस्टपोन झालेत. म्हणजे आता नेक्स्ट ट्रिपवर असतील ते आमच्याबरोबर. पण आता एवढी सवय झाली ना, कारण आम्ही जेव्हा पण एकत्र येतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. म्हणजे आम्ही निघतो ट्रिपमध्ये एकत्र असतो. म्हणजे आमचे ते ट्रॅव्हल पार्टनर्स झालेत आणि आम्हाला ते कम्फर्टेबल आहे खूप. सो खूप आम्ही त्यांना मिस करतो आता. वरुण मामाची फॅमिली, त्यानंतर अभि मामाची फॅमिली, बच्चा पार्टी, सगळ्यांना. सो फायनली गोवामध्ये पोचलोत. रोड्स ट्रस्ट मी एवढे हॉरिबल होते ना. गणपतीपुळेला यायचं होतं म्हणून आम्ही त्या रोडने आलो, नाही तर आम्ही युजली आपला जो बँगलोरवाला रूट आहे तिकडनंच आम्ही येतो. एनिवेज सो चला मग. बाबू याचं जेवायला. सो गोवामध्ये आलोत आणि आम्ही आमचं युजल मागवतो, ते म्हणजे बटर गार्लिक प्रॉन्स, चॉनेट आणि मी चल. आणि आता फक्त फ्राईड राईस, रोटी सब्जी काही नाही मागवलं, कारण आता आम्ही खूप थकलोत. पटापट जेवून एनर्जी नाही, आता आम्हाला पहिले घर शोधायचं आहे. चला. सो फायनली आम्ही चेक इन केलेलं आहे. बट आजच्या दिवसासाठी आमचं जे स्टे आहे ते वेगळं आहे आणि उद्यापासून स्टे वेगळा असणार आहे. बट आता आम्ही जिथे आलोत ना तिथे आम्ही ह्याच्या आधीसुद्धा आलो आहोत, जेव्हा आम्ही आईबरोबर आलेलो. अँड इट्स लाईक अन अपार्टमेंट. आणि तुम्ही अपार्टमेंट बघाल ना तर एकदम असं काय म्हणतात, एकदम असं सरप्राईज व्हाल किंवा एकदम चकित व्हाल, कारण एवढं मोठं अपार्टमेंट आहे ना हे, आणि मस्त आहे. सो दिस इज अ गोल्डन स्वीट म्हणून एक आहे, जिथे तुम्हाला अपार्टमेंट सिस्टम आहे. 1 BHK पण आहे, 2 BHK सुद्धा आहे, प्लस तुम्हाला किचन सुद्धा मिळतं. सो मी तुम्हाला दाखवते. सो हे आहे सनी दादा. सो दिस इज लाईक अन एंट्री. इथे आहे एक वॉशरूम. हा आहे लिव्हिंग एरिया. दिस इज अ किचन. सो लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही बघू शकता सोफा वगैरे, त्यानंतर TV युनिट, मग डायनिंग टेबल, आणि इथे आहे बाल्कनी जी तिकडच्या रूमला कनेक्ट होते. सो आता इथे फाल्गुनी झोपली आहे. सो ह्या रूमला बाथरूम अटॅच्ड आहे. ही आहे सेकंड रूम. सो इवन दिस वन इज लॅविश. आणि इकडे सुद्धा एक बाल्कनी आहे आणि हा आहे वॉशरूम.
सो तुम्हाला गुगलवर मिळेलच गोल्डन स्वीट म्हणून. गोल्डन स्वीट लिहिलं तिथे, गोल्डन स्वीट्स कलंगूटला आहे. बीच खूप जवळ इकडे, कलंगूट आणि बागा बीच खूप जवळ आहेत. आणि आम्हाला ॲक्च्युली एअरबीएनबी बुक करायचं होतं. काय झालं माहिती आहे का, मेन म्हणजे आमचा आज प्लॅनच नव्हता इथे येण्याचा. त्यामुळे आम्ही काही बुकिंगच नव्हती केली, कारण आम्ही मालवण जाणार होतो. बट ऑलरेडी एवढं ट्रॅव्हलिंग झालं ना, कारण जस्ट बिकॉज ऑफ रोड्स जे अजिबात चांगले नव्हते. चिपळूणपर्यंत बेटर, पण त्याच्या पुढे खूप 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 खराब, कारण अजून ते त्यांचं रोड्सला कन्स्ट्रक्शन चालू आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही एवढं असं फ्रस्ट्रेट झालेलं ना, असं झालेलं की नको, उद्या परत तेवढीच ट्रॅव्हलिंग करण्यापेक्षा इट्स बेटर की आपण डायरेक्ट गोव्यालाच जाऊया. म्हणून आम्ही ऑल ऑफ अ सडन असा प्लॅन केला आणि आम्ही निघालो. आणि बुकिंग काहीच इथे केली नव्हती. सर्वात आधी पहिले येऊन जेवलो आणि मग त्याच्यानंतर कुठे राहायचं असं झालं. त्यानंतर 12 वाजून गेले. सो 12 वाजल्यानंतर डे पूर्ण चेंजच झाला, डेट चेंज झाली. सो आता ह्या टायमाला असं कोणतंच हॉटेल नाही आहे जे आम्ही बुक करू शकतो, कारण ते सगळे उद्यापासून लागत होते आणि प्रत्येकाचे चेकिंग टाईम 2 वाजता वगैरे असतात. म्हणून मग आम्ही एक नाईटसाठी हे वालं घेतलेलं आहे. उद्या इकडनं चेकआउट करू आणि उद्या जे काही होईल ते तुम्हाला नक्कीच व्लॉगमध्ये समजेल. सो ही जी पूर्ण ट्रिप आहे ही फाल्गुनीच्या बड्डेच्या निमित्ताने आहे. अँड पुढचे पण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. मोस्टली आम्ही ह्या ट्रिपवरती जास्त करून रिलॅक्सच करणार आहोत, कारण बऱ्यापैकी गोवा आमचा फिरून झालेला आहे ह्या आधी जेव्हा आम्ही आलेलो आहोत. तर चला मग हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.